विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण मॅथमॅटिक्सचा मॅट्रायसिस हा चॅप्टर पाहत आहोत. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला 3/3चा डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचा हे शिकवलं होतं. त्यासाठी रेग्युलर मेथड काय आहे आणि शॉर्ट ट्रिकसुद्धा तुम्हाला सांगितली होती. इन द सेम लेक्चर मी त्याच वेळी तुम्हाला सांगितलं होतं की आपण काही एक्झाम्पल याचे पुढच्या लेक्चरमध्ये पण बघूयात, आणि म्हणून या लेक्चरला आपण त्याचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत आणि त्यासोबत पुढचे दोन मॅट्रिक्सचे जे काही टाईप्स आहेत ते टाईप्स देखील आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. आता या ठिकाणी मी जे काही एक्झाम्पल आहे ते लिहिलेलं आहे, ते एक्झाम्पल सॉल्व करूयात आपण. ओके, बघा या ठिकाणी डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू लिहिलेलं आहे 1 2 3 3 4 5 4 6 8. तर ह्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो कशी करणार? माझं तर असं मत आहे की तुम्ही पहिलं लेक्चर जर बघितलं असेल तर ह्या लेक्चरमध्ये जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही म्हणजे स्वतः बुद्धीनं ट्राय करावेत. ठीक आहे. आता बघा डिटर्मिनंट ऑफ ए बरोबर आपण काय करतो, पहिला एलिमेंट लिहितो. सो दिस इज फर्स्ट, देन डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम. सो व्हॉट रिमेन 4 5 6 8 मध्ये मायनस साइन द्यायचं. त्यानंतर पुढचा एलिमेंट जो आहे तो दॅट इज 2. ओके, देन डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम. काय शिल्लक राहिलं बघा. आणि तुम्ही हे डायरेक्ट कॅल्क्युलेशन जरी केले, काही जणांना डायरेक्ट समजते 2 × 3 3 × 8 4 × 5 तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता बघा 3 5 4 8 आणि नंतर प्लस साईन द्यायचं. आणि थर्ड एलिमेंट फ्रॉम द फर्स्ट रो इज 3. So we can write 3. Delete that row as well as that column. So what remain? 3 4 and 4 6. ओके, लक्षात आलं का सर्वांच्या? काय केलं आपण? पहिला एलिमेंट घेतला, ती रो आणि तो कॉलम डिलीट केला, जे उरलेलं आहे ते लिहिलं. त्यानंतर दुसरा एलिमेंट घेतला म्हणजे 2 घेतलं, ती रो आणि तो कॉलम डिलीट करून जे शिल्लक राहिलं ते लिहिलंय. त्यानंतर थर्ड एलिमेंट आपण घेतला आहे आणि त्यामध्ये थर्ड रो आणि थर्ड कॉलम हे डिलीट केलं आहे. ओके, लक्षात येत आहे सर्वांच्या? मग आता हे कसं सॉल्व करणार पुढे? सी, इट्स ऑल्सो सो सिम्पल. सो 1 × ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 8 × 4 इज 32 मायनस ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 6 × 5 इज 30. ओके, ह्या दोघांचा गुणाकार आणि ह्या दोघांचा गुणाकार दोन्ही या ठिकाणी लिहिलं आहे. -2 × पुन्हा ह्या दोघांचा गुणाकार. ठीक आहे. 8 × 3 इज 24 मायनस 5 × 4 इज 20. सो प्लस 3 × पुन्हा ह्या दोन एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन 6 × 3 इज 18 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 4 16. ओके, मग आता पुढे काय होतं आहे तर सिम्पली 1 × 32 - 30 इज 2 ओनली, मायनस 2 × 24 - 20 is 4 plus 3 × 18 - 16 is 2. So 2 - 8 plus 3 × 2 is 6. हे 2 + 6 is 8. 8 - 8 0. म्हणजे या मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय आली? 0 आलेली आहे. मला हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल मी तुमच्या बोर्डाच्या पुस्तकातले जे आपल्याला पुढे सॉल्व करावे लागणार आहे डिटर्मिनंट ते घेतलेले आहेत. म्हणजे आपण इनव्हर्स कॅल्क्युलेट करतो, त्या इनव्हर्ससाठी आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू लागते आणि त्याचे जे काही एक्झाम्पल्स आपल्याला आपल्या बुकमध्ये 12च्या दिलेत तेच मी या ठिकाणी डिटर्मिनंटसाठी घेतलेले आहेत. प्रत्येकाने स्वतः व्यवस्थित सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, कारण एक्झाम्पल अजिबात अवघड नाही आहेत. आता शॉर्टकट पद्धतीनं किंवा शॉर्ट ट्रिक जे आपण बघितली होती त्या पद्धतीनं ते कसं सॉल्व करतात यासाठी मी पुन्हा एकदा इथे एक एक्झाम्पल लिहितो. तेच एक्झाम्पल आपण त्या पद्धतीने सॉल्व करू. 1 2 3 देन 3 4 5 देन 4 6 8. काय करायला सांगितलं होतं मी तुम्हाला? तर कॉलम नंबर 1 जो आहे, जो कॉलम नंबर 1 आहे तो इकडल्या बाजूला लिहायचा. सो 1 3 4 1 3 आणि देन 4. जो कॉलम नंबर 2 आहे तो इकडल्या बाजूला लिहायचा. सो 2 4 आणि 6. काय केलं मी? C1 इकडे लिहिला आहे आणि C2 त्याच्या पुढे लिहिला. बरोबर, अशाच प्रकारचे कॅल्क्युलेशन्स आपण केले होते. आता
या ठिकाणी आपण 3 लाईन्स ड्रॉ करणार पहिल्यापासून, ज्याच्यामध्ये 3 एलिमेंट्स येतात असे डायगोनल आपल्याला ड्रॉ करायचे. सो दिस इज फर्स्ट लाईन, दिस इज सेकंड आणि दिस वन इज थर्ड. मग डिटर्मिनंट ऑफ ए बरोबर आपण काय केलं तर प्रत्येक एलिमेंटचा, प्रत्येक लाईनमधलं काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यामध्ये पुन्हा बेरीज केली होती. ठीक आहे. मग बघा 8 × 4 32, 32 × 1 इज 32 ओनली, प्लस 5 × 4 is 20, 20 × 2 is 40, plus 3 × 3 is 9, into 6, 9 × 6 is 54, मायनस आता क्रॉस लाईन त्याला ड्रॉ करायच्या आणि पुन्हा अशाच प्रकारचे कॅल्क्युलेशन आपल्याला त्यामध्ये करायच्यात. क्रॉस लाईन्स म्हणजे कोणत्या, तर हे जे शेवटचा एलिमेंट तुम्हाला दिसतोय अशा 3 लाईन्स ड्रॉ करा आणि पुन्हा त्याच एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन करायचं. बघा इथं काय होईल, इथून सुरू करा किंवा इकडून सुरू करा तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 8 × 3 × 2, 8 × 3 is 24, 24 × 2 is 48. So what we get here, 48. Then 6 × 5 is 30, 30 × 1 is 30 only, plus 4 × 4 is 16, 16 × 3 is again 48. आता बघा काय काय कॅल्क्युलेशन्स आलेत आणि त्यांची बेरीजसुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून डायरेक्टली बेरीज केली तरी चालेल किंवा दोघांची बेरीज करून त्यांची सबट्रॅक्शन करून टाका. ठीक आहे. इथं बघा 32 + 40 हे 72 + 54, मायनस हे 30 × 48 हे 78 येतील प्लस 48. आता 54 - 48 जर आपण केलं किंवा डायरेक्ट सम करून तुम्ही सबट्रॅक्शन केलं तरी चालेल. 4 and 2 is 6, 7 and 5 12, मायनस इथं पण तसंच करता येईल. 8 and 8 16, हातचाला 1 बघा आणि त्यानंतर 7 and 5 12 असेल. सो 126 - 126, 126 + 126 हे 100% तुमचं उत्तर 0 देत आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, इट इज युअर चॉईस. ओके. इथं 32, 40 आणि 54 ह्यांची बेरीज डायरेक्टली जरी एकदाच तुम्ही करून टाकली तरी चालेल किंवा एक एक केली तरी चालेल आणि दोघांमधून ह्याच्यातून हा, ह्याच्यातून हा आणि ह्याच्यातून हा कसंही करा, इट्स युअर चॉईस. कारण बेरीज आपण अगदी फर्स्ट स्टँडर्डपासून शिकत आला असाल. ठीक आहे. आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूयात. हे एक्झाम्पल सगळ्यांचं लिहून झालं असेल तर आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊयात. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करू. बघा b इज इक्वल टू आपल्याला 1 0 0 3 3 0 5 2 -1. सो हाऊ इट कॅन बी सॉल्व. डिटर्मिनंट ऑफ b इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, 1 म्हणजे फर्स्ट एलिमेंट, डिलीट दॅट रो दॅट कॉलम पण डिलीट केला, काय शिल्लक राहिलं 3 0 2 -1. ओके. फर्स्ट एलिमेंट डिलीट दॅट रो दॅट कॉलम, काय शिल्लक राहिलं तेवढं लिहून टाकलं. त्यानंतर सेकंड एलिमेंट हा 0 आहे, सो -0 इंटू काही केलं तरी 0च येणार आहे. आणि त्यानंतर हा जो आहे 0 तो +0, त्याच्यामध्ये पण पुढचं काही केलं तरी पण काय येणार आहे, 0च येणार आहे. त्यामुळे इथून पुढे काही व्हॅल्यू देण्याची आवश्यकता नाही आहे. मग आता या ठिकाणी काय उत्तर आलं, 1 × 3 × -1 is -3, -2 × 0 is 0. सो -3 आन्सर या ठिकाणी येत आहे. इट्स अ व्हेरी सिम्पल न्यूमेरिकल. हा कोणता टाईप आहे बघा, मॅट्रिक्सचा आपण टाईप बघितलेले आहेत. मॅट्रिक्स जर म्हणून आपण हा घेतला तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा टाईप पण लक्षात आला पाहिजे. काय आहे, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आहे, कारण का अबोव द डायगोनल एलिमेंट काय आहेत, 0 आहेत. ओके. आता शॉर्टकट पद्धतीनंतर खूपच सोपा असेल हा. ए बरोबर बघा, म्हणजे असा अवघड आहे असं अजिबात नाही. बी बरोबर आपल्याला दिलं आहे. सो बी इज इक्वल टू 1 0 0 1 0 0 then 3 3 0 then 5 2 -1. ओके. या ठिकाणी काय करणार आपण, C1 जे आहे ते या बाजूला लिहिणार 1 3 5 then 0 3 2 0 3 2. आता ही जी मेथड आहे हे मेथड फक्त तुमचे कॅल्क्युलेशन्स बरोबर येण्यासाठी आहे बरं का बघा. ठीक आहे. काही जणांना डिफिकल्ट वाटत असेल तर रेग्युलर मेथडनेच करा. फक्त तुम्ही चेक करू शकता की या मेथडने तुमचा आन्सर बरोबर आलाय की नाही. ओके.
मग आता काय करणार तुम्ही, पहिली रो, दुसरी आणि तिसरी. सो डिटर्मिनंट ऑफ बी बरोबर 1 इंटू 3 इंटू -1 यांचा गुणाकार काय येईल, 1 इंटू 3 इज 3, 3 इंटू -1 इज -3, प्लस पुढच्या रोमध्ये 0 आहेत म्हणून त्याचं उत्तर 0, त्याच्या पुढच्या रोमध्ये 0 आहेत म्हणून त्याचं पण उत्तर 0, मायनस पुन्हा क्रॉस लाईन्स ड्रॉ करणार. सो शेवटपासून ही एक लाईन, ही दुसरी आणि ही तिसरी. मी तुम्हाला काय सांगितलंय, तर त्या रोमध्ये किंवा त्या लाईन्समध्ये जर 0 आला तर उत्तर डायरेक्ट 0 लिहून टाकायचं. सो याच्यामध्ये बघा 0 आलाय का, आलाय 100%. त्यानंतर ना या लाईनमध्ये बघा त्याच्यामध्येही 0 आलेला आहे. त्यानंतर ना यामध्ये बघा त्याच्यामध्येही 0 आलेला आहे. सी ठीक आहे. सो -3 आणि -0 म्हणजे याचं उत्तर किती आलं, -3. होप सो तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल आणि तुम्ही स्वतः सॉल्व्ह केला असेल. खूप सोपे प्रॉब्लेम्स असतात, फक्त प्रॅक्टिससाठी मी तुमचे भरपूर न्यूमेरिकल घेतो आहे. ठीक आहे, राईट डाऊन दिस क्वेश्चन. आता पुढचे 2 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू. ओके, बघा मग या ठिकाणी आपल्याला हा एक मॅट्रिक्स दिला आहे आणि तो एक डिटर्मिनंट दिलेला आहे आणि डिटर्मिनंटची सॉल्व आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो मी याला ए डिटर्मिनंट असं म्हणतो. सो सॉल्व करत असताना डिटर्मिनंट ऑफ ए बरोबर आपल्याला काय लिहिता येईल, या ठिकाणी फर्स्ट एलिमेंट जो आहे तो फर्स्ट एलिमेंट 1, देन डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम. आता या एक्झाम्पलमध्ये मी डायरेक्ट लिहितो, तुम्ही त्या प्रकारे सुद्धा लिहू शकता. बघा हा रो आणि हा कॉलम मी डिलीट केला. सो काय राहिलं आहे 2 4 0 5. आपण यांचे डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचे. 2 इंटू 5 इज 10, 5 2 10, मायनस या दोघांचे कॅल्क्युलेशन करायचे. 0 इंटू 4 इज 0. ओके, मायनस त्यानंतर ना तोच रो आणि पुढचा कॉलम मात्र आपण डिलीट करू. सो पुढचा कॉलम जर डिलीट केला तर त्या ठिकाणी आपलं काय राहतं आहे 0 4 0 5. या दोघांमध्ये कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत. सो काय लिहिता येईल बघा, 0 इंटू 5 इज 0, मायनस 0 इंटू 4 इज अगेन 0, प्लस 3 इंटू. बघा बरं का, मी काय करतो आहे डायरेक्ट जागेवरती कॅल्क्युलेशन्स करतो आहे. तुम्ही आत्ताच्या मागचे जे न्यूमेरिकल सॉल्व केले त्या प्रकारे करू शकता आणि आपण काल देखील अशा प्रकारचे न्यूमेरिकल सॉल्व केलेले आहे. बघा, सो 3 इंटू हा रो आणि त्याचाच कॉलम आपण डिलीट करू. सो जे राहिले त्यांचे कॅल्क्युलेशन्स करता येतील. 0 इंटू 0 इज 0, देन 0 इंटू 2 इज 0 अगेन. बघा मी पहिला एलिमेंट घेतला, ह्या दोघांचे कॅल्क्युलेशन्स केले. त्यानंतर दुसरा एलिमेंट घेतला, त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडून दिला. त्यानंतर उरलेल्यांचे कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी केलेले आहेत. त्यानंतर तिसरा एलिमेंट घेऊन म्हणजे हा एलिमेंट घेऊन त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करून उरलेले जे आहेत त्या दोघांचे कॅल्क्युलेशन्स मात्र आपण करून घेतलेत. ओके, आता हे खूप सोपं आहे आणि म्हणून पटकन आपण ह्या कॉन्सेप्टपासून पुढे जाऊयात. 10 - 0 इज 10, मायनस 2 इंटू 0 इज 0, 3 इंटू 0 इज अगेन 0. ठीक आहे, 1 इंटू 10 इज 10, म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, 10 आलेली आहे. आता हेच आपण वेगळ्या मेथडने आत्तापर्यंत शिकत आलेला पुन्हा एकदा करून बघूयात. ओके, बघा काय डिटर्मिनंट आहे. ए बरोबर डायरेक्टली लिहितो आता मी, शॉर्ट ट्रिक तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. ठीक आहे, 1 2 3, 1 2 3, देन 0 2 4 0 0 5. काय होईल, तर हा जो फर्स्ट कॉलम आहे तो फर्स्ट कॉलम आपण या बाजूला लिहितो 1 0 0. नंतरचा 2 नंबरचा जो कॉलम आहे तो कॉलमसुद्धा आपण याच बाजूला लिहितो. ठीक आहे, पहिला कॉलम इकडे लिहा आणि दुसरा कॉलम त्याच्या पुढे, म्हणजे फर्स्ट कॉलम लाईक दिस आणि सेकंड कॉलम ऑल्सो लाईक दिस. ओके, त्यानंतर 3 डायगोनल्स आपण ड्रॉ करतो अशा प्रकारे. ओके, सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला बघा, ह्या सगळे एलिमेंटचा गुणाकार करायचा आणि त्या 3 रोंची बेरीज करायची असते. ठीक आहे, मग 5 2 10 आणि इंटू 1 ह्याचं उत्तर झालं 10, प्लस त्या रोमध्ये कुठेही 0 आला असेल तरी 0 लिहून टाकायचं कारण गुणाकार 0 येणार आहे. सो इथं 3 इंटू इथं परत 0 आलं. सो मायनस हे सगळे जे काही एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिले ते तुमच्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पुन्हा सॉल्व करायचे म्हणून मी डायरेक्टली बोर्डाच्या पुस्तकामधून घेतले. ठीक आहे, सो हे 3 एलिमेंट्स, हे 3 एलिमेंट्स आणि हे 3 एलिमेंट्स. पुन्हा कॅल्क्युलेशन्स, या रोमध्ये 0 आला आहे म्हणून डायरेक्ट 0 लिहा.
4 × 1 इज 4. इथं परत 0 आला आहे म्हणजे 0च गुणाकार येणार आहे. पुन्हा ह्या तिघांचा गुणाकार करा आणि एक कोणताही एलिमेंट जर 0 असेल, मी परत सांगतोय, कोणताही एक एलिमेंट त्याच्यामध्ये 0 असेल तर त्यांचा गुणाकार 100% 0 येणारा असतो आणि म्हणून तुमचे कॅल्क्युलेशन्स खूप असतात. इथं फक्त 10 - 0 म्हणजे 10च उत्तर आलं. बघा एकदम सोपं, चुकण्याची अजिबात शक्यता नाही आहे. फक्त तुम्ही दोन्ही मेथड व्यवस्थित समजून घ्या. आणि ज्यावेळेस आपण इन्व्हर्स कॅल्क्युलेट करू त्यावेळेस मी पुन्हा तुम्हाला तिसरी आणि यापेक्षा खूप सोपी मेथड सांगणार आहे, परंतु त्यासाठी आपल्याला इन्व्हर्स यायला पाहिजे. ठीक आहे. मग आता पुढचं एक्झाम्पल या ठिकाणी आपण लिहिलं आहे, डायरेक्टली सॉल्व्ह करू. सो याला मी पुन्हा ए असं म्हणतो. डिटर्मिनंट ऑफ ए कसं करणार सोल्युशन. बघा डिटर्मिनंट ऑफ ए हा 2 नंबर्स लिहून टाका. मग तो जो एलिमेंट आहे त्याचा रो आणि त्याचा कॉलम डिलीट करायचा, जे राहिलंय ते लिहून टाकायचं. सो व्हॉट रिमेन 1 0 1 3 किंवा डायरेक्टली सॉल्व्ह केलं तरी चालेल. आता बघा डायरेक्टली कसं 1 × 3 इज 3 मायनस 1 × 0 इज 0 मायनस 2 नंबरचं एलिमेंट काय आहे 0. त्याचे कॅल्क्युलेशन्स करा किंवा नका करू तरी चालेल कारण उत्तर 0च येणार आहे. सो तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितो आहे हा रो आणि हा कॉलम डिलीट करायचा. सो व्हॉट रिमेन 5 × 3 इज 15 मायनस 0 × 0 इज 0 प्लस पुढचा एलिमेंट जो आहे तो लिहून टाकूयात आपण -1 इंटू काय करता येईल त्याचा जो काय रो आहे ते रो आणि त्याचाच कॉलम आपण डिलीट करायचा आणि जे राहिले त्यांचे कॅल्क्युलेशन्स करायचे. 5 × 1 सो इट इज 5 मायनस 0 × 1 इज 0 अगेन. बघा 2 × 3 लिहे, डायरेक्टली 6 लिहिले, -0 यांचं उत्तर 0 -1 × 5 - 0 इज 5. सो 6 - 5 इज इक्वल टू 1. ह्याचं उत्तर जे आहे ते काय आलं 1 आलं. आता हेच पुन्हा दुसऱ्या मेथडने कसं, तर पुन्हा या ठिकाणी मी तो डिटर्मिनंट लिहितो 2 0 -1. बराच वेळा झालं आहे म्हणून मी पटकन लिहितोय बरं का. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही पुन्हा एकदा लेक्चर पाहू शकता. आणि मला तर असं वाटतं की अशा प्रकारचे न्यूमेरिकल आपण भरपूर सॉल्व्ह केल्यामुळं तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे स्वतः करण्याचा ट्राय करावा आणि जर नाहीच जमलं तर पुन्हा व्हिडिओ लावा. ठीक आहे. बघा मग आता 2 5 0 2 5 0 0 1 1 0 1 1. सो 3 एलिमेंट येतील अशा प्रकारे आपण रे ड्रॉ केल्या. सो डिटर्मिनंट ऑफ ए बरोबर 2 × 1 म्हणजे 2 2 × 3 हे पुन्हा 6 आले प्लस याच्यामध्ये सगळे 0 आहेत म्हणून 0 आणि यांच्यामध्ये बघा 5 × 1 इज 5 इंटू -1 इज -5 मायनस इथं समजलंय का -5 का केलं आहे 5 × 1 इज 5 इंटू -1 इज -5. सो इट इज मायनस. आता पुन्हा 3 रोज त्याला क्रॉस येतील अशा 3 रोज. बघा हे पहिली रो ह्याच्यामध्ये 0 दिसतोय आणि म्हणून याचं उत्तर डायरेक्ट 0. याच्यामध्ये पुन्हा 0 दिसतोय म्हणून याचं उत्तर 0. याच्यामध्ये पुन्हा 0 दिसतोय आणि म्हणून याचं उत्तर 0. सो काय आलं बघा 6 - 5 इज 1 अगेन. ओके म्हणजे ह्याचं उत्तर पण 1 आलं, याचं उत्तर पण 1 आलेलं आहे. ठीक आहे. होप सो तुम्हाला हे सगळे न्यूमेरिकल समजले असतील. कालचे देखील न्यूमेरिकल समजले असतील आणि हे देखील न्यूमेरिकल समजले असतील. ज्या लोकांनी कालचा पार्ट बघितलेला नाही आहे त्या लोकांनी अगोदर तो वॉच करा आणि नंतरनं या टॉपिककडं या आणि असंच रेग्युलरली आपण घेत राहणार आहोत. त्यामुळे व्यवस्थित तुम्ही हे नोटबुकमध्ये लिहित चला. ठीक आहे. आता जो काही कॉन्सेप्ट आपण बघितला त्यावरती बेस मी या ठिकाणी 3 न्यूमेरिकल तुम्हाला आज असाइनमेंट क्वेश्चन म्हणून दिलेले आहेत. अगदी 2-2 मिनिटांचे न्यूमेरिकल आहेत. तुम्ही प्रत्येकानं ते सॉल्व्ह करावेत. त्याचे जे काही आन्सर्स येतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हॉट्सअपवरती मला सेंड करून तुम्ही ते चेकसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. जो काय व्हॉट्सअप नंबर आहे तो आपल्या सायन्स फोरमच्या विद्यार्थ्यांकडे आहेच, परंतु सुरुवातीलाच व्हिडिओच्या तुम्हाला तो प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आताचा जो कॉन्सेप्ट होता त्याच्यावरती बेस आपले 2 टाईप्स ऑफ मॅट्रिक्स आहेत. ते टाईप्स ऑफ मॅट्रिक्स आपण बघू आणि त्यानंतर आपण थांबूया. ठीक आहे. मग बघा एक त्याच्यामध्ये आहे आत्तापर्यंत आपण जवळपास 12 मॅट्रिक्सचे टाईप बघितले आहेत आणि म्हणून तुम्ही त्या पुढचाच नंबर याला द्यायचा आहे 13 नंबर सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स 2 आपल्याला टाईप या ठिकाणी आहेत. सिंग्युलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स.
एक एक आपण बघणार आहोत, परंतु सुरुवातीलाच तुम्हाला 2 सांगतो आणि एवढे 2च आपण बघणार आहोत. ठीक आहे. सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय, तर सिम्पली ज्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 असते त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणायचं, किंवा त्याला नॉन इन्व्हर्टिबल असं देखील नाव आहे. कोणतं नाव आहे? नॉन इन्व्हर्टिबल. नॉन इन्व्हर्टिबल म्हणजे काय, तर ज्याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करता येत नाही असा. काय सांगितलं मी? द मॅट्रिक्स इन विच हॅज डिटर्मिनंट व्हॅल्यू इज 0 इज कॉल्ड सिंग्युलर मॅट्रिक्स. द मॅट्रिक्स विच हॅज डिटर्मिनंट व्हॅल्यू इज 0 कॉल्ड ॲज सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, सिंपल आहे. समजा ए हा जर मॅट्रिक्स आपण घेतलेला असेल आणि जर आपण त्याचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केला तर त्याची व्हॅल्यू काय येणार त्या ठिकाणी? 0. त्या मॅट्रिक्सला सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणायचं. एकदम साधा एक्झाम्पल या ठिकाणी मी लिहितो. 2x2चं एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितो बघा. समजा 2 4 2 4. ठीक आहे, किंवा तुम्ही वेगळ्या प्रकारे पण लिहू शकता. याच्यामध्ये मॅट्रिक्स लिहितोय म्हणजे आपण मॅट्रिक्सचं सिम्बॉल दाखवूयात. ठीक आहे. सो याची जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली, डिटर्मिनंटची म्हणतो आहे मी. सो 2 × 4 येईल, दॅट इज 8 मायनस 2 × 4 इज अगेन 8. हे काय आलं उत्तर? 0. असं जर असेल तर त्याला काय म्हणणार आपण? सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणणार. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी मी लिहितो. सो ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9. आता ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आपण कॅल्क्युलेट करून घेऊयात. बघा तो 0 येतोय का? सो 100% येणार आहे, कारण क्रमाने व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. सो 1 × आपल्याला काय लिहिता येईल? ह्या दोघांचा गुणाकार 9 × 5 इज 45 मायनस 8 × 6 इज 48 मायनस 2 नंबरचा एलिमेंट कोणता आहे? तर या ठिकाणी 2 आहे. सो 2 × काय लिहिता येईल? या दोघांचा गुणाकार 9 × 4 इज 36 आणि 7 × 6 ह्या दोघांचा गुणाकार. आत्तापर्यंत मी तुम्हाला हे शिकवलं आहे. सो प्लस 3 × 3 × या दोघांचा गुणाकार 32 आणि 7 × 5 इज 35 अगेन. सो बघा कॅल्क्युलेशन्स काय येतात. 1 × -3 इज -3. आता डायरेक्टली कॅल्क्युलेशन्स लिहितो. या ठिकाणी 6 × 2 इज -6 × 2 इज 12 आणि देन प्लस पुढे काय येतं बघा 3 × हे -3 येईल. -3 × 3 इज अगेन -9. म्हणजे -3 -9 इज अ -12. -12 + 12 इज 0. म्हणजे या ठिकाणी ह्याची व्हॅल्यू काय आली? 0. समजून घ्या डेफिनेशन. मी काय सांगितलं? द मॅट्रिक्स विच हॅज डिटर्मिनंट व्हॅल्यू इज 0. इथं मॅट्रिक्स हे दिलं आहे, परंतु आपण कॅल्क्युलेट करताना डिटर्मिनंट केलं आहे. मग त्याची जर व्हॅल्यू 0 असेल तर त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं, किंवा त्याचंच दुसरं नाव आहे नॉन इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. ओके. आता नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे द मॅट्रिक्स विच हॅज डिटर्मिनंट व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे ज्यांच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही 0 नसेल त्याला काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणायचं, किंवा त्याचं दुसरं नाव आहे इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. इन्व्हर्टिबल म्हणजे ज्याचा डिटर्मिनंट काढता येतो, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. ठीक आहे. इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. द मॅट्रिक्स विच हॅज डिटर्मिनंट व्हॅल्यू इज नॉट 0 इज कॉल्ड इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. एक्झाम्पल या ठिकाणी मी हे एक्झाम्पल लिहितो बघा. समजा ए इज इक्वल टू 5 0 0 0 8 0 0 0 2. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कॅल्क्युलेट कराच, पण मी या ठिकाणी ते डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते की नाही हे तुम्हाला सांगण्यासाठी एक्झाम्पल लिहिलेलं आहे. ठीक आहे. असाइनमेंट म्हणून तर दिलं आहेच, परंतु तरीसुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीनं ते सॉल्व करायचे. आपण ज्या 2 मेथड्स बघितल्या त्यानुसार करा. मी इथं देतो आहे. ओके. सो 5 × ह्या दोघांचा गुणाकार बघा 8 × 2 इज 16 मायनस हे काय येणार आहे? 0 मायनस 0 आहे म्हणजे 0च येणार, परत 0 आहे म्हणजे 0च येणार. डायगोनल मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर काढायची म्हटलं तर फक्त डायगोनलच्या एलिमेंटचा गुणाकार करायचा असतो. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी मी डायरेक्टली हे लिहिलेलं आहे. आता ह्या दोघांचा ह्या सगळ्यांचा गुणाकार तोच डिटर्मिनंटचा गुणाकार येत असतो. ठीक आहे. 16 × 5 इज 80. ओके. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली? 80 विच इज नॉट 0. सो आपण त्याला काय म्हणणार? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं
म्हणणार. आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊ. समजा ए इज इक्वल टू आपल्याकडे आहे साइन थिटा मायनस कॉस थिटा देन कॉस थिटा आणि या ठिकाणी साइन थिटा. ठीक आहे. ओके. साइन थिटा इंटू साइन थिटा इज साइन स्क्वेअर थिटा मायनस cos theta into cos theta is minus became plus cos square theta. So sin square theta plus cos square theta किती आहे 1. म्हणजे ह्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आलेली नाही, म्हणून ह्याला काय म्हणायचं, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. डेफिनेशन्स त्या ठिकाणी लिहून टाका. एक एक दोन दोन एक्झाम्पल सुद्धा तुम्ही त्या नोटबुकमध्ये लिहा आणि नोटबुक व्यवस्थित कंप्लीट करत चला. जसा सिलेबस पुढे चाललाय त्या प्रकारे नोटबुक प्रत्येकानं लिहित चला. होप सो आजचं लेक्चरही तुम्हाला समजलं असेल. ज्या लोकांना काही अडचणी असतील त्यांनी व्हॉट्सअपवरती विचारू शकता आणि जे काय असाइनमेंट क्वेश्चन्स तुम्हाला दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपवरती चेक करण्यासाठी पाठवा. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबू, परंतु त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका. त्यासोबत आपल्या ज्या मित्रांना गरज आहे त्या मित्रांना पर्यंत पोहोचवायला सुद्धा तुम्ही कमी पडू नका. ठीक आहे. त्यासोबत आपली आणि आपल्या कुटुंबाची देखील काळजी घ्या. ठीक आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.